अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, अशा श्री गुरूंचे पाय पाहिले की तहान भूक हरपून जाते, निज सुख प्राप्ती होते, कल्पना उठत नाहीत. गुरु आणि संतांचे लक्षण एकच, किती वर्णन करावे त्यांचे. गुरु म्हणजे पूर्ण ब्रह्म होय. त्यांच्या ठिकाणी पूर्ण शांती नांदत असते. त्यांना पाहताच आपला माथा आपोआप नमला जातो. ही त्यांची ओळखण्याची खरी खूण होय. शांती तिथे समाधान, समाधान तिथे ब्रह्मज्ञान. शांती म्हणजेच पूर्ण ब्रह्म होय. गुरूंची लक्षणे ऐकताना शिष्याचे चित्त उरमडून जाते. त्याला गुरुविषयी तळमळ आहे. तो अष्टोप्रहर गुरुवंचनाच करीत असतो. हे गुरु, मी तुला कधी पाहीन? अंतःकरणाचा पाश तुटून मला विसावा कधी मिळेल? हेच त्याला वेळ लागलेले असते. आयुष्य उठाउठी चाललेले आहे. मला तो गुरु जगजेठी कधी भेटेल? गुरु म्हणजे नाव नसते, ते एक गाव असते. त्याच्यासाठी धाव घ्यावी लागते. चंचल मन असले तरीही गुरु भेटत नसेल तर मनातच गुरूंची पूजा करावी. त्यात प्रेमाने हृदय फाटून जावे. नित्य जीवन आचरण करीत असताना गुरुशिवाय एक क्षणही वेगळा विचार नको. मग तीर्थे वने शोधावी लागत नाही. श्री गुरूंची भेट व्हावी म्हणून चराचरातील सर्व प्राणी मात्रामध्ये परमेश्वर पाहावा, त्यांची पूजा करावी. मनात गुरुशिवाय विषय नसावा. त्यांचेच सतत स्मरण करावे. त्यांच्या प्राप्तीसाठी सतत जप सुरू ठेवावा. अस्वलासारखे सतत गुरु गुरु करीत राहावे. आसनी शयनी भोजनी मुख्य म्हणजे गुरुच असावा. गुरु वाचून एक क्षणही वाया घालवू नये. जागृती स्वप्नी सुषुप्ती अवस्थेत गुरु गुरु करीत राहावे. मग तहान भूक विसरेल, देहसुख विसरेल, समोर सदैव देवच येईल अशी आवड धरली तर प्रेम दुथडी भरून वाहते. मग मात्र गुरु स्वरूप तातडी करून धावते. प्रेमाचे भरती येते. गुरुशिवाय मनात आचरणात वेडेपणाही डोकावतो. मोठमोठी साधने केली पण आत्मज्ञानाची दिठी मात्र गुरुचरणाजवळच सापडेल. गुरुचरणाच्या भजनी लागाल तर मोक्ष पायाशी लोळण घेईल असे प्रेम पिसे लागावे. त्यांची चरण गोडी मोक्षा सुखाची तातडी करत असते. म्हणून गुरुभजनी ओढी ठेवावी. त्यांच्या ठाई सकळ ओढच असावी. आता यावरील आपण ओव्या पाहूया. आईशा सद्गुरूंचे पाय, तहान भूक तात्काळ जाय, कल्पन न उठे पहाय, निज सुख होयच गुरुचरणी. किती सांगू संत लक्षण, शब्द थोटे पडती जाण, गुरु तो परब्रह्म जाड, पूर्ण असे उणे नसे, तया ठाई पूर्ण शांती, दिसताची तरी माथे नमती, शांती वेगळी निश्चिंती, दुजे नसे प्रमाण स्थिती ती, शांती तेथ समाधान, शांती तेथ ब्रह्मज्ञान, शांती तेच ब्रह्मपूर्ण सत्य जाण माय बापा. ऐकता सद्गुरु लक्षण, चित्त शिष्य उर्मडून, प्रीती जाय ओसंडून, गुरु भक्ती कारण की. मनोनी लागत असे गुरु शोधाला, उसंतना अंतःकरणाला, अष्टौ प्रहर गुरुवंचना, गुरु चिंतना करीत असे, केव्हा पाहीन मम गुरुला, कसा तुटेल फाशाला, अंतःकरणी विसाव्याला, मनाला पिसेते. आयुष्य जाय उठाउठी, कधी होय सद्गुरु भेटी, देह क्षण गुरु शेवटी, शेठी भेटेल मज कधी.
गुरूंचे केवळ नाव, नाव न होते गाव, तयासाठी घेई धाव, मनोराव आसोनी चंचलते. प्रत्यक्ष न भेटता गुरुनाथ, मनेची पूजा गुरु तत्वता. परमादरे ओढ वाढता, प्रेमे तत्वता हृदय फाटे. नित्य जीवन आचरता, गुरुसी न विसंबे क्षण उपरांता. वने तीर्थे धुंडाळिता, कारण उपरांता भेटावया. तया प्राप्तीची एकाजा, देव मानुनी सकलांची पूजा. आदरे मानी रंक राजा, गुरु माझा भेटाया कारणी. गुरु वाचोनी ना विषय, स्मरण नित्य गुरुपाय. प्राप्ती सव जप उपाय, गुरु गुरु करी असबला सब. गुरु तो मुख्य मनी, आसनी शयनी भोजनी. न विसंबे गुरु वाचोनी, जागृती स्वप्नी सुषुप्ती ते. विसरते तहान भूक, गुरु स्मरणात देख. विस्मरणात देह सुख, सदा सम्मुख देवासी. आईसी धरता आवडी, प्रीती वाहता दुथडी. मग गुरु रूप तातडी, भेटी रोकडी करीतसे. प्रेमाचे येय भरते, गुरु विण मन सलते. वेडाचारा समभलते, आचरण तीचा स्था. साधने केली मोठी मोठी, जी असतील कोट्यानुकोटी. परी आत्मज्ञान दिठी, सद्गुरु पाठीच भेटेल की. लागता सद्गुरु भजनी, मोक्ष लोळे गुरुचरणी. परी गुरु भक्त गुरु चरणी, अखंड लोळण घेतसे. ऐसे लागे प्रेम पिसे, जैसे इकडे दिसे. तेच गुरु ठाई वसे, गुरु भरोसे सत्य सत्य. काय वर्णू चरण गोडी, मोक्ष सुखाची न तातडी. परी गुरु भजनी बहु ओडी, ओडी सकळ गुरु ठाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.